मुली सांभाळू, तुमची मुलं सांभाळू, नाकी नऊ आलेत म्हणे, आंबट झाले संसाराने, काय काय सांभाळू. नवरा म्हणला, बाई फक्त तोंड सांभाळ, सगळं सांभाळतो म्हणला मी महाराज. तोंड सांभाळत नाही दुर्भाग्याची गोष्ट. त्यांच्यासारखं अजिबात माणसाला 100 लोकांची मीटिंग बसली होती. 100 लोकांची 100 लोक मीटिंग मध्ये बसले. 100 लोकांमध्ये बसले असताना एका बायकोचा नवराही त्या मीटिंग मध्ये बसला होता. अशी 100 मीटर अंतरावरती ती बाई आली आणि 100 मीटर अंतरावरून त्या मीटिंग कडे असं एक बोट केलं बरं का. एकच बोट केलं. एक बोट केल्याबरोबर त्या 100 लोकांतून नवरा उठला आणि बायकोकडे गेला. गेल्याच्या नंतर म्हणायला लागला, होय ग कायसाठी बोलवलंय? महत्वाची मीटिंग चालू होती, कोण कीर्तनकार यायचे काय नाही, सगळं चाललं होतं, तू कशासाठी बोलवलं? बायको म्हणली, काही नाही, माझं काम होतं. झालं नाही म्हणे, कशासाठी ते बोलवले सांग. ती म्हणली, मालक तुमच्याकडे एक बोट केले ना, मला बघायचं होते म्हणे या बोटामध्ये किती ताकद आहे. मग एका बोटात एवढी ताकद आहे, बाकीच्या 9 बोटात किती ताकद आहे, घरी गेल्यावर विचार करा. त्यांच्यासारखं अजिबात माणसाला बोलताय. आपली ती अर्धांगिनी असते, कोण अर्ध्याच गोष्टी सांगायच्या, सगळं काही सांगायचं, 100% खरं काही सांगायचं, 50 गोष्टी. अर्धांगिनी नावच काय महाराज, अर्धांगिनी अर्ध्याच गोष्टी सांगायच्या, सरसकट सांगलं की अंगलट येते बघा, अंगलट येते. काय आमचे मित्र प्रकाश महाराज ते माहितीये का, आम्ही एकत्र शिकायला होतो ऋषिकेशला, उत्तराखंड राज्यामध्ये एकत्र शिकायला. शिक्षण झालं, त्यांचं लग्न